शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण नाही, मला असं वाटतं या प्रकारच्या ह्या ज्या काही कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहीत धरू नका, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये 2020 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तिथेही मतदारांना गृहीत धरण्यासारखं वाटतं. नाही, पण मला मतदारांनी या बाबतीत मला असं निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत 10 गोष्टी करायला, चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना.